राज्यभर सुरू असलेल्या 12वीच्या परीक्षांमध्ये सर्रासपणे कॉपी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सामूहिक कॉपी केली जात असून या प्रकरणी आतापर्यंत 23 जणांवर गुन्हा दाखल झालाय। बीडमध्ये तर थेट परीक्षा केंद्रात कॉपी पुरवणारी फौजच समोर आली। 12वीच्या परीक्षा काळामध्ये कॉपी विरोधी यंत्रणांचे कसे 12 वाजवलेत पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये। 12वीच्या परीक्षेत यंत्रणा नापास। मराठवाड्यातील अनेक भागात सर्रास कॉपी सुरू। भरारी पथकं ड्रोनचा वापर करूनही कॉपी प्रकार थांबेनात। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्रास कॉपीची प्रकरणं आढळतात। बीडमध्ये तर कॉपी पुरवण्यासाठी शाळेच्या बाहेर भली मोठी फौज विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा प्रकार ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडच्या जैतापूर केंद्रावर 12वीच्या इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी करताना विद्यार्थी आढळले। यामध्ये 23 जणांवर गुन्हा दाखल झाला। केंद्रावरील 370 विद्यार्थ्यांवर कारवाईचा निर्णय बोर्ड घेणार आहे। केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह 23 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बदलण्यात आलं। क्लासरूमच्या आजच्या पूर्ण सीसीटीव्हीच्या तपासणी माझ्या शिक्षणाधिकारी आणि महसूल प्रशासनाने केलेला होता काल रात्री। त्या दरम्यान आम्हाला 2-3 तिकडे गैरप्रकार झालेला आहे असं सिद्ध झालेलं आहे। त्यानंतर आम्ही पुढच्या तिकडे शिक्षक असेल आणि त्या सेंटरच्या केंद्राध्यक्ष यांच्यावर पुढच्या प्रशासकीय कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी ऑलरेडी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेला आहे। मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त कॉपी प्रकरणं असल्याचं याआधी समोर आलं। यावर विविध प्रकारे उपाययोजना राबवल्या, भरारी पथकं नेमली, ड्रोनचा वापरही करण्यात आला। मात्र कॉपी प्रकरणं थांबायचं नाव घेत नाही। कॉपी होऊच नये यासाठी परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही लावण्याचे आदेश विभागानं दिले होते। मात्र सीसीटीव्ही बंद असल्याचं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं आणि यामुळे केंद्र चालकांची कान उघडणी करण्यात आली। कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवत असताना या अभियानाला परीक्षा केंद्र सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय। धाराशिव, नांदेड आणि जालना जिल्ह्यात कॉपी करताना विद्यार्थी आढळले असून नियमांचं पालन न करणाऱ्या परीक्षा केंद्रांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। संपूर्ण वर्षभरामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी असेल, त्याचबरोबर पडक्या शाळा असतील, विद्युत असेल, लाईटची सोय असेल, या मूलभूत सुविधापासून वंचित ठेवलं जातं। जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ परीक्षेच्या कालावधीमध्ये सीसीटीव्हीचा जो विषय आहे, बऱ्याच वेळा शासनानं सांगितलंय की प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही लावा। बदनापूर या ठिकाणी जी घटना घडली होती त्या घटनेच्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जात नाहीत। विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणाऱ्या परीक्षांमध्ये 10वी-12वीच्या परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरतो। मात्र आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटमध्येच कॉपीच्या प्रकरणांमुळे या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। यातून गुणवंत विद्यार्थी घडत नाहीत आणि अशा प्रकरणांचा अपवाद सोडला तर आजही काही केंद्र आणि शिक्षक हे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी धडपड करतायत हे दुर्लक्षित करता येणार नाही। एकीकडे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी काही शिक्षक जीवाचं रान करतायत, तर दुसरीकडे असे बिनधास्तपणे कॉफ्या ज्या आहेत त्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये कॉफ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। त्यामुळे गुणवंत विद्यार्थी घडवत असताना कुठेतरी शिक्षकांना नाकीनऊ येत आहेत, तर दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी कॉफ्यांचे प्रकरणं पाहायला मिळत आहेत। बीडवरून हरिदास तावरेसह मी सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।